अब फेस जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला है, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा इथे विनोदाचा रापचिक राडा घालायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिओ। तुमच्या टेन्शनशी पंगा घेऊन इथे दंग घालायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी, त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे। यांच्या कौतुकाची सुपारी वाजवायला तयार आहे दर्दी हास्यरसिक, त्यांचंही स्वागत। बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक। मंडळी, काळजी म्हणून नाही तर कौतुकासाठी आता इथे घडणार आहे एक ऑपरेशन नाट्य, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभ्यराव, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत। एक मिनिट, काही नाही होणार, काय घाबरायचं नाही। शांत, हॉस्पिटल आहे, शांत शांत शांत, एकदम शांत बसायचं। मला काय झालंय? डॉक्टर साहेब, काय काय डॉक्टर साहेब, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे। हो 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 हो, काय झालंय, कोणाला झालंय, नीट सांगा। आमच्या भाऊजींना झाला आहे, त्यांना एकदम असा इमिजिएट मध्ये ऍडमिट करायचा आहे। करतो ऍडमिट करून टाका त्यांना। का का काय त्रास, काय त्रास काय? मला काय झालेला नाही आहे। प्रत्येक पेशंटला असंच वाटतं, आपल्याला काहीच झालं नाही। हा? सांगतो आहे। तुम्ही बसा, शांत बसा, मला चेक करू दे तुम्हाला। एक मिनिट, भाऊजींना चेक करून घ्या। लेट मी एक्झामिन यू। हा, हा, लगेच चेक करून घ्या। पल्स दाखवा, पल्स। ते पर्स घरीच विसरला आहे। हात दाखवा, हात। पल्स नॉर्मल आहे। हा, एकदम एक मिनिट, हा, एक मिनिट। मोठा श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडत पण जा, सोडा पटकन। गाल नाही तर। अरे सगळं नॉर्मल आहे त्यांचं। काही इंटरनल त्रास आहे का त्यांना, म्हणजे पोट दुखतंय किंवा पाठ दुखते वगैरे काही असं? नाही इंटरनल काही त्रास नाही नाही? आहे, पेट पण एकदम साफ सुथरा आहे। मग? सकाळी जो आहे त्यांना पातेला भरून साबुदाणाची खिचडी बनवून दिलेली आहे। पातेलं भर हो। आणि खाल्ली? आणि खाल्ली आहे। दिसतो छोटा पण कोटा लय मोठा आहे। अरे बापरे। आणि सकाळी 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 नेहमी सारखे त्या पोरा सोरांबरोबर माकड पण खेळले आहेत ते। अरे मग नॉर्मल आहे, त्यांना काहीच नाही झालं। ते सांगतो आहे पण ऐकतो कुठं आहे, जबरदस्ती मला इथं घेऊन आलेला आहे हे माणूस। हॉस्पिटल आहे। सांगतो तुम्हाला, ऐकतच नाही, ऍडमिटिव्हपणा करतो आहे हे। ऍडमिटिव्ह पण एकतर जिभेला पेलवणार नाही असं कॅरेक्टर दिलं, त्यात शाब्दिक पंच मारायचं गांडीव धनुष्य कशाला उचल? डॉक्टर साहेब, नाही नाही, खाली मिली गाली द्यायचं काम नाही, सांगून ठेवतो। काय गाली देत आहे तू? धनुष्याचं नाव आहे ते, धनुष्याचं नाव आहे, धनुष्याचं नाव आहे। अच्छा, धनुष्याचा। अरे बाबूजी, जरा ऐका, तुमची थोबाड बंद ठेवा ना, पचर पचर चालू आहे। पण मला काय झाला नाही। गप्प बसा, नाही तर तुमच्या विनोदावर डॉक्टर जे या टोकावर बसून देतील इथे। गप्प बसा एकदम। त्यांना काही नाही झालं, तुम्ही घेऊन जा इकडे या, इकडे या, मी तुम्हाला जरा खोलून सांगतो। खोलून? थोडा वेगळा सांगतो कसा आहे। बर बर आमच्या भाऊजींना तसा काही नाही झाला आहे, मग? एकदम फिट अँड फाईन आहे। बर, बर. पण तरी पण आम्हाला त्यांना ऍडमिट करायचं आहे। ते सांगतो आहे, आमच्या बाबूजीचे बडे भैया आहे, बडके भैया, मोठे भाऊ। रामप्रसाद, बर बर ते झाले 2 आठवड्यापूर्वी आजारी पडले होते। तर त्यांचा जो पोरगा आहे, माझा चचेरा भाऊ बिरजू, म्हणजे गजोधरचा लहान भाऊ, बिरजूचा मोठा भाऊ आहे तो गजोधर आहे। तर गजोदरचा लहान अरे भाऊ, मुद्द्याचं बोला। तर बिरजूने काय केला, ह्याला आमच्या चाचानं जो आहे 2 आठवड्यापूर्वी ऍडमिट केला होता। हा हा
आणि त्यांना ऍडमिट केल्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, हा. 2 आठवडे झाले आमचा फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्या नुसती बोंबा बॉम्ब चालू आहे. बोंबाबो आमच्या भाऊजीला आम्ही असा ऍडमिट केला, आमच्या भाऊजीला आम्ही हा ऑपरेशन केला, माझ्या भाऊजीसाठी मी 2 लाख खर्च केला, 70,000 खर्च केला, नुसती बोंबा बॉम्ब चालू आहे. बरं बात आणला है बात, एकदम बात आणला है. आणि आमची जी ती जाबू बाबी आहे ना, कोण जाबू बाबी, म्हणजे ते बोलतात ना सख्या जाबा सख्या बबिनी. अच्छा सख्या जावा सख्या बहिणी हा. सख्खी जाबू बाबी आहे ना, जाऊ बाई असतं ते ती सटबी आहे 1 नंबरची. तिने काय केलं आहे माहिती आहे? काय काय तिने व्हिडिओ शूट केला आहे आणि त्याच्यामध्ये असा दाखवला आहे की ती तिच्या सासरे बुबाची केवढी सेवा करते आहे. बरं. तर मला पण जो आहे आमच्या सासरे बुबाची सेवा करायची आहे आणि व्हिडिओ करून टाकायचा आहे. आमच्या भाऊजींना ऍडमिट करून घ्या, आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला नातेवाईकांसमोर मिरवायचंय म्हणून यांना ऍडमिट करायचंय. अंगाशी! अरे अरे त्यांना काही झालंच नाहीये ना पण. अरे नाही ते सांगतोय काहीतरी करून टाका ना. मी पाया पडतो काहीतरी असा एक 3-4 लाख खर्च होऊन काय बोलतोय? पैसा पण आणला आहे. अरे नको. कुठे आहे पैसा पण आणला? अरे असं नाही अरे करताय. काहीतरी करा ना डॉक्टर साहेब. आम्हाला तेवढे 4-5 व्हिडिओ करायचे हे आहेत. बघा असं त्यांना काही झालं नाही तर कसं ऍडमिट करू मी. अरे हा डॉक्टर काय कामाचा नाही. हेच कामा- बिरजूचा डॉक्टर होता तो मस्त होता. त्याने त्याची जी आहे नुसती फाईल बघितली, अरे बाप रे असा केला, लगेच ऍडमिट करून टाकला. त्याचा छाती खोलून हार्टचा ऑपरेशन करून टाकला आहे. अरे म्हणजे त्यांना काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम असेल. यांना काही हार्टचा त्रास आहे का. अरे तेच तर सांगतो आहे, माझा हाड असा एकदम मजबूत आहे, एकदम टुणटुणीत आहे. टुणटुणीत नाही ठणठणीत असतं ते. तेच बोलतो आहे, यांच्या फंबलचा तरी ऑपरेशन करून टाका. काहीतरी करा. कंटाळा आणला आहे यांच्या फंबलने. बघा फंबल हा आजार नाहीये, तो स्वभाव आहे. आणि तो जर आजार असता तर त्यांना आयुष्यभर ऍडमिट ठेवावं लागलं. तसं नाही करताय. अरे भाऊजी ऍडमिट तुमच्या पाया होऊन जाणार यार. अरे नाही मला ऍडमिट व्हायचं, माझा काय झालेला नाही. हॉस्पिटल आहे. बाबूजी ए बुदिया मध्ये काजोल होते आहे. बाबूजी मी तुमच्या पाया पडतो आहे. आम्ही तुमची दिवस रात्र सेवा करतो आहे, तुमचे पाय चेपून चापून देतो आहे. तुम्ही बहुराणीसाठी तुमच्या हात नाही फाडून देऊ शकत. काय बोलतो मला सांगतो डॉक्टर साहेब, अरे नाही. माझा चचेरा बाबू आहे हो. बिरजू, तो जसा माझ्या तोंडासमोर आला ना त्याच्या डोळ्याला डोळा मिळवता येत नाही मला. नुसती टिमकी वाजवतो आहे माहिती आहे. ए येड्या, अरे ती टीम की वाजवते तेच नाही वाजवू दे की. तू घरी जाऊन ढोल पाडू की तुझा. इकडे मला कशाला फाडतोस तू. अरे यांना मध्ये मध्ये काय होतंय. ते सांगतो आहे, ह्यांचा जो कॅरेक्टर बिसरण्याचा आजार आहे ना, याला आधी काडेपेटे लावून टाका. ह्यांचा जो घसा आहे ना तो फाडून टाका, त्याच्यातनं मेंढा बिंडा कोल्हापुरी फिलापुरी सगळं बाहेर काढून टाका. जे डॉक्टर गोस्वामींना जमलं नाही ते मला काय जमणार आहे. मी तुमच्या पाया पडतो. आम्हाला 4-5 व्हिडिओ करायचे अरे, आहेत. मला पण तोऱ्यात मिरवायच्या हे आहेत. बघा परस्पर निर्णय नाही घेता येणार. पैसे ठेवून टाका. हो, ते पैसे ठेवा आधी, पैसे ठेवा. वरून परमिशन घ्यावी लागेल मला. सिनियर डॉक्टर शिकळतंय का. काय दैया? घरून परमिशन असताना वरून परमिशन काय को पाहिजे आहे तुम्हाला? हा आम्ही एवढं सांगतो आहे ना तुम्हाला. एक तुमच्या नाही आमच्या नाही एक सोपा काम करून टाका. आमच्या सासरे बुबाच्या पाय कापून टाका. पाय कापून टाकू. आम्हाला त्याचा व्हिडिओ बनवायचा आहे. पायाचा पायाचा नाही. मग? डॉक्टर बा कोण आहे तू? काय? काही समजत नाही आहे तुला. पायाचा व्हिडिओ नाही, आम्हाला मशीनचा व्हिडिओ करायचा आहे. मशीन. ते मशीन मध्ये नाही का ते रंगबिरंग तिरपी चिरपी लाईन येतो आहे. हार्टबीट्स ते जो आहे त्याचा. त्याचा आम्हाला व्हिडिओ करायचा आहे. त्याचा जो आहे आम्हाला मी आम्हाला थोडासा बिगडा करायचा आहे. वेगळं. हा तो जो बिरजूने असा सेम व्हिडिओ टाकला आहे, अशा त्या तिरप्या लाईनी वर खाली जात आहे. आमच्या भाऊजीची आहे ती लाईन जी आहे आम्हाला सरळ करायची आहे. डायरेक्ट सरळ गेली पाहिजे. आणि अजून एक त्याच्यामध्ये थोडासा ऍडिशन करायचा आहे. Addition. त्याच्यामध्ये जो आहे सरळ लाईनच्या नंतर टू 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 असा आवाज पण पाहिजे. बिरजूने तो आवाज टाकला नाही, त्याला महाग पडला त्याने टाकला नाही. आपण तो आवाज टाकून देऊया असा. अरे डोक्यावर पडले का तुम्ही. तो टू टू आवाज यायला ना यांचा आवाज कायमचा बंद करावा लागेल. अरे तेच सांगतो आहे, एकदा वर गेला परत येतो आहे का खाली. अरे तुम्ही शांत बसा. बापूजी हे बघा दादा, हार्ट फेल झाल्यावर तशी सरळ लाईन येते ती. अरे तेच सांगतो आहे, ते काय मी ट्यूबलाईट आहे का ऑफ बंद करायला असा करतो आहे तुम्ही. बंद करायला सारखाच बोलतो आहे. सगळं त्यांचं कमी करून टाका. मी तुमच्या पाया पडतो आहे. साधी नका. पाया. अरे यांना सांगा या बुद्धिया, पाया- एक काम काय करताय? डॉक्टर आपण एकच बोलतो. एक काम करा, सांगतोय. सोडून द्या तो तिरप्या लाईन सरळ लाईन जाबू द्या. हा. तुम्ही एक काम करा, आमच्या बाबूजीने ऍडमिट करा आणि तो जो बॉटल नसतो
बॉटलला एक पाईप असतो तो असा नल्लई असते ती पाणी पाचतात त्याला सलाईन असते ती. ते जे काय ते लांबून टाका. ते लागून टाका. कशाला? आम्ही जो आहे ते सलायांकडे असं बघणार आहे. हा हे असं असा व्हिडिओ करणार आहे. हे शूट बिटूरवाचे पापा आहेत ना त्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. मग मी पण दाखवणार आहे की मला पण कॅबरे कार्ड जी आहे आमच्या सासरे बुबाची. त्यांना काही झालेलं नाहीये. मी नाही लावू शकत सलाईन. तुम्ही त्यांना घेऊन निघा पटकन नाही, निघा. नाही, माझं नाही. डोकं अरे नका असं फिरवू. ना, काहीतरी करा. अरे काय एक करताय काम करा डॉक्टर साहेब बाकी काय नको. भाऊजींचं हे कापून टाका ते अपेंडिक्स काढून टाका. अरे अपेंडिक्स चांगला आहे माझा. अपेंडिक चांगला आहे. मग एक काम करा तुम्ही जो आहे त्यांचा गडा फाडून टान्सिल काढून टाका. अरे टान्सल पण चांगला आहे माझा. अरे डान्सला जठार तरी काढून अरे टाका. ए, डेटाल तर एकदम जोरात चालतो नाही आहे. तर बकरूद काढून टाका. अरे फुफ्फुस नाही तो एकदम अगदी नाही तर पादुपिंड काढून टाका. काहीतरी काढून टाका. काहीतरी काढून टाका. स्वादू पिंड असतात अरे ते. आता जो अरे आहे- बाजू माझा सगळं एकदम व्यवस्थित आहे. अरे, कशाला काढतो आहे? शांत बसा शांत बसा. ते सांगतो का? सगळं माझं एकदम व्यवस्थित आहे. दादा शांत बसा. मला सांग. त्यांना ऍडमिट करायचंय ना. ऍडमिट करायचं एवढाच आहे. करतो त्यांना ऍडमिट करतो. मी तिला बोलायला काय लावला हा करतो माणसाने. मी त्यांच्या काही टेस्ट करतो. हा आणि त्याच्यानंतर मी असं म्हणेन की त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झालाय. अरे काय बोलतोय नाही अच्छा, तुम्ही शांत बसा. अरे एवढा आता सांगतोय कधीपासून आता कसा कळला तुम्हाला. हा. आणि मग मी काय करेन त्यांना ओटी मध्ये घेईन त्यांची छाती फाडून त्यांचं हार्ट बाहेर काढेन आणि मग म्हणेन ओ माय गॉड त्यांचं हार्ट तर कामातून गेलंय. अरे काय हे भारी काम. हेच पाहिजे होतं आम्हाला. हेच पाहिजे होतं ना. हेच तर कवापासून सांगत आणि होतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन की त्यांना नवीन हार्ट बसवावं लागेल. हा मग तुम्ही काय म्हणायचं की माझ्या बाबूजीला आता मी माझा हार्ट देणार आहे. द्या. एकदम वेगळा आहे अरे, हे चांगलं आहे. हा. हे तर चचेरा भाईच्या केस मध्ये झाला पण होता. तेच तर मग मी तुम्हाला ओटीत घेईन हा. तुमची छाती फाडेन हा. आणि तुमचं हार्ट बाहेर काढेन. ये वाच एक मिनिट मदल तुमचं हार्ट बसवायचंय ना. मग तुम्ही सगळ्या नातेवाईकांना सांगा ना हमने अपने बाबूजी के लिए अपना पैसा ही नहीं अपना हार्ट भी दिया है. खोकला हमारा हात अरे, निकालना है. डॉक्टर बा ही आयडिया एकदम चांगली छान आहे. मग मी पण सगळ्या लोकांसमोर इतरणार आहे की हमने आमचं जो हे दिल आहे तो आम्ही आमच्या बाबूजींना देऊन टाका. हा. एकदम बरोबर बोलला आहे. त्याचा हाड बाहेर करा असा टोंग टोंग आवाज आला तो मग मला लावा. अरे नहीं, नहीं, हम तो क्या कहते हैं हमारा हार्ट नहीं देना है. अरे कौन ना कुछ नहीं होगा. ये शटर को ऐसा फाड़ेंगे बाहर निकालेंगे हार्ट को निकालेंगे. तुम्हारा मेंढक जैसा आकर ना वो भी लगा देंगे उधर. अरे नाही. काहे टेंशन लेता है? अरे मी तर बोलतो ह्याचा सगळा काढा आणि मला लावा. अरे भैया ओटी में अरे करते हैं. माझा एकदम सगळा तारून नेता आहे ह्याला कसा लाभ आयला. रिश्तेदारों में बहुत नाम अरे होगा. नाही, अरे नाही, डॉक्टर साहेब. वा 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 हा विषय एकदम चांगला होता. सई. मॅड परफॉर्मन्स होता. अरुण दादा मला तुमचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं की तुम्हाला तुमची एक शैली प्रस्थापित आहे इथे. तुम्हाला असं वेगळं ॲक्सेंट वगैरे शिकून ते प्रेझेंट करायची काहीही गरज नाही. तरी तुमच्या एफर्टसाठी खूप खूप कौतुक तुमचं. खूप कौतुक. आणि हे तुम्हीच करू जाणे. तुमचे दोघांचे विग्स पण मला खूप आवडलेत. आणि नमा तुझी साडी इतकी ॲप्ट आहे. वाह 100 मार्क कॉस्ट्यूम हेअर मेकअपसाठी. आणि नमा तू हे कॅरेक्टर करताना खिल जाती हो. म्हणजे इतकी एकरूप होऊन करतेस ना तू हे कॅरेक्टर. तुला बघायला फार मजा येते. आणि छोटे छोटे म्हणजे नजरहाटी दुर्घटना घटी असा स्पीड असतो तुझा. फार मजा आली. भावा मस्त. श्यामदादा मस्त. लवली परफॉर्मन्स. मंडळी प्रेम माणसाला फक्त आंधळ बनवत नाही तर जुगाडू पण बनवतो. कसं तेच दाखवलं आता आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे आणि हास्य महारथी समीर चौगुले. वा 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 ईशा, दिवाळीच्या पहाटे असं उठणं लावून छान आंघोळ केली की किती समाधान वाटतं. काय बोलताय आज दिवाळी नाहीये. नाही मी फक्त सांगितलं स्टेटमेंट केलं बाकी काय नाही. दिवाळीचं काय एवढं. तुम्ही पण ना. बरं ईशा, हनीमूनच्या दुसऱ्या दिवशी पहाटे दूधवाला यायच्या आधी 15 मिनिटं पडलेलं स्वप्न आलं का? कुठं आहे कुठे ते?
अगं आपला ओंक्या कुठे आहे? काय हो तुम्ही गंमत करता अहो त्याचं म्हणे आज मूत्राशयाच्या विकारांवर एक प्रेझेंटेशन आहे त्याची तयारी करायला गेलाय. मूत्राशयाचा विकारांवर प्रेझेंटेशन आहे. अगं तो इंजिनिअरिंग कॉलेजला आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो तो. मेकॅनिकल मध्ये कुठे आला मूत्राशय? अय्यो हे डोक्यातच आलं नाही हो माझं. मग असं कसं करतेस तू? नाही पण ओंक्या म्हणतोय म्हणजे असेल हो काहीतरी. म्हणजे आता बघा आपल्या शरीराचं पण मेनुकुकुल असतं काहीतरी. मॅनिकुकुल नाही, मेकॅनिकल असा शब्द आहे तो. ते असतं ना त्याच्यात काहीतरी असं बिघाड झाला असेल तर त्याचं इंजिनिअरिंग तो करत असेल. यावर तुला एकच सांगतो मी, बिंडोक आहेस तू. कसलं शरीराचं मेकॅनिझम आणि मेकॅनिकल आलंय मला माहिती आहे. तो ओंकार मित्रांबरोबर सिगरेटी फुकायला गेला असेल तू. काय सवयी लागल्यात वाईट कुठून आणल्यात माहित नाही. एक सिगरेट घ्यायची की 10 जणांनी घे ना ले ना असं म्हणून ती अनहायजेनिक सगळं बिलकुल आवडत नाही मला त्या अनहायजेनिक. पण चांगलंय की शेअर करून पितो त्यामुळे खर्च कमी होतो. आता एकट्याने एक सिगरेट प्यायलेली परवडणार आहे आपल्याला. आणि ती लवंगवाली असते माहितीये तिथं म्हणे ते असं एक एक ड्रॅग मारत मारत शेअर करत पितात. 15-20 मिनिटं चालते. ड्रॅग हा शब्द तुला कसा माहिती? तू ट्रेनिंग देतेस की काय त्याला? हा सिनेमात ऐकलंय हो. कशाचा अभिमान बाळगायचा, कशावर चिडायचं हे ठरव आयुष्यात. अगं पैसे वाचतायत याचा कसला आनंद बाळगते? सिगरेट पितो ना पोरगा तुझा, त्याच्यावर लक्ष दे ना. नाही काय नाही, पोरगा आला ना की त्याला विचारणार आहे. एक मिनिट. नाही हो तू हा, वाला. चिडचिड थांब, करतो. थांब आता, थांब. आला अंकु. थांब, तू थांब. नाही थांब चिडू नका तुम्ही. हे बघा. तू थांब. बाबा ऐक बस इथे बस. चिडू नका. अगं, ऐक. लांब तू ओंकार काय झालंय? कुठे गेला होतास? कुठे खालीच तू गेलो कुठे गेला होतास मला? बाबा ऐका आधी. ओंकार तू सिगरेट प्यायलास? मूर्ख मिंट तरी खात जाना. अगं आई आहेस का पंटर आहेस त्याचा? सजेशन काय देतेस त्याला? ओरड ना. सिगरेट प्यायला ना तू आपल्या घरात, चौगुलांच्या घरात सिगरेट प्यायला अहो ना तू. बाबा नाही प्यायलोय सिगरेट. किती वेळा सांगू तुम्हाला? नक्की नाही प्यायलास? नक्की नाही प्यायलोय. ऐका तुम्ही जरा, प्रिन्सिपल येत आहेत घरी. ए बाबा. कुठे प्रिन्सिपल आहेत? कुठे चालला? मला एकदम प्रेशर आलं लहानपणापासून प्रिन्सिपल या शब्दाचं एवढं मी प्रेशर. प्रिन्सिपल आपल्या घरी येत आपल्या घरी येत. अरे बापरे का ओंकार येत आहेत? ते प्रिन्सिपल येत आहेत ना, तुम्हाला भेटायला येत आहेत. बरं येऊ दे. मला भेटायला येत आहे? मला भेटायला येत आहे. हो. एक काम कर, कॉफी चहा सगळं बघ आणि कांदे पोहे चांगले. हा मला सांग, प्रिन्सिपल स्त्री आहे का पुरुष आहे? पुरुष. थांब जरा कांदे पोहेचं राहू दे. 1-2 मिनिट. प्रिन्सिपल वगैरे नाही, हे पुरुषांना नाहीच ठेवलं पाहिजे. हे पुरुषांना असं कनिष्ठ लिपिक ठीक आहे रे, सलाम साहेबजी वगैरे इथपर्यंत ठीक आहे रे. इंजिनिअरिंग कॉलेजची प्रिन्सिपल ही बाईच पाहिजे. सुंदर, मोहक, किंचितशी वयस्कर, मॅच्युअर्ड. अय्या म्हणजे मी पण प्रिन्सिपल होऊ शकते? वर जे 3 ऑप्शन दिले त्यातलं वयस्कर सोडल्यास कशात बसतेस तू? सांग ना कशात बसते? कसं बोलतात बघ. आरसा आहे ना घरी आपल्या? कसं बोलतात बघ मला. मी काय करू? बिंडाक. दुसरं काय ना बिंडाक. बाबा ऐका ना जरा. ऐका ना, थांब ग बाई जरा, थांब जरा. ऐका तुम्ही, ते प्रिन्सिपल जे आहेत ना खूप कॅज्युअल येत आहेत. ओके. अच्छा कॅज्युअल येतात हा. लुंगीवर येतात का? एवढे कॅज्युअल नाही येत आहेत बाबा. एवढे नाही. लुंगी म्हणजे कपड्यांचं कॅज्युअल नाही, सहज येत आहेत असं म्हणतोय मी. सहज. टेन्शन घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके. बरं. फक्त ना ते जे काय बोलतील ना त्यांच्या होला हो करा. ओके. हा हरकत नाही. पण मी होला हो का करायचं? करा ना तो म्हणतोय तो होला हो. अरे पण असं कसं? त्यांनी हो म्हटलंच नाही हा असं म्हटलं तर माझा गोंधळ होईल ना. मी होला हो का करायचं सांग ना. यांचा होतं असा गोंधळ. म्हणजे असं होच म्हणलं नाही काहीतरी वेगळं म्हणलंय, ठरवल्याच्या वेगळं काय झालं किंवा यांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तू त्यांना काय ते नीट सांगून ठेवा. वेगळं नाही बोललं पाहिजे तर नंतर. ए शब्बीर कुमार, पर्वतों से आज मैं टक्कर. चुप गे. कुठून घेऊन आले माहेरून आवाज? सोडा ना बाबा ते आता. लग्नानंतर 3 दिवस बरा होता आवाज. आई येऊन कानात काहीतरी सांगून गेली तेव्हापासून कसे आहात तुम्ही सगळे आहात. खोटं बोलू नका, आधीपासून असाच. मला हे सगळं माहिती आहे बाबा. फक्त तुम्ही प्रिन्सिपल येत आहेत ना, त्यांच्या होला हो करा, एवढं लक्षात ठेवा. अरे पण हे असं मी सांगतो तुम्हाला, सगळं कळेल. ते आले ना, ते आले की असं पोटावर असा हात ठेवा आणि कणत राहा. ओके. का मला कळत नाही. पोटावर हात ठेवायचा आणि सांगतो कण. काय होतंय तुम्हाला? तुम्ही आ का करताय? तुम्हाला काय होतंय? तुम्हाला काय होतंय? मी डॉक्टरांना बोलावू? आता एंट्री घेतलीस किट मध्ये? इथेच आहेस ना मगापासून बाबा. अरे मग त्याला मी सांगतोय पोट बघा काय होतं
होतंय तुम्हाला अरे मला गुडगुड होत आहे. गुडगुड होतंय मग कशाला करताय चांगलं आहे की. मला वेगळी बायको पाहिजे. बाबा नाही. बाबा मला प्रभाकर मोरे पण चालेल. मला ही नको. नाही बाबा मला नको. बाबा असं नाही कर तुम्ही थांबा मी ना. गप्प बसते. तू गप्प बस मग बिंडो काय रे बिंडो काय असंच बोलतात बस मला. नाही तू बस नको ना नको बोलतच नाही मी काही. अरे हिच्याबरोबर कसं? हो नाही बोलत. हो ना हो का करायचं पण तेच कळत पण ते नाही. म्हणतोय ना तू तर करा मग बे. नमस्कार चौगुले नमस्कार येऊ या 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 नमस्कार नमस्कार चौगुले नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार नाही नमस्कार नमस्कार कसं नाही करायचं डोंट वरी पुन्हा करू शकता काही हरकत नाही नाही तसं नाही. सॉरी म्हणजे मला नमस्कार नमस्कार कोण आहेत कोण? नमस्कार पिझ्झावाले. प्रिन्सिपल आहेत ते. तो तिकडे I'm so sorry, sir. डोंट गेट मॅड एट युअर ओन पॅरेंट्स नो He नो just called you pizza wala. So No, no, it's okay, I'm it's so okay. sorry, sir. Sir, you बसा. या या सर या. नाही 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 या. चौगुले तुम्ही बसा नाही नाही माझं काय नाही झालं ते पोहे बी चौगुले करत बसा. नाही दगदग करायची नाही तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे मला आरामाची काय गरज आहे? मी ओके यार. ओके काही टेन्शन नाही. ठणठण नाही. वा वा चौगुले वा मला तुमचा हा जगण्याप्रतीचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आवडला वा हो या ना, बसा ना बसा ना. दुसरा तिसरा असता तर खचून गेला असता चौगुले का असं का बोलताय तुम्ही काय झालंय यांना खचून गेलो असतो. काय सगळं करून सवरून परत विचारायचं काय झालं हं? यांच्या या अवस्थेला तुम्हीच जबाबदार आहात वहिनी विसरू नका काय करून बसले मी कसं झालं माझ्या हातून चुकलं माझं आई ओके सॉरी आई पण मी मुद्दाम नाही केला मी खरंच सांगते पाणी आण मी सरांसाठी. मुद्दाम नाही केला सरांसाठी पाणी आणा ती. मला काय केलंय कळत नाही त्यामुळे एक्सप्रेशन काय देऊ काय नको देऊ पण पाणी आण ना सरांसाठी. पाणी आणते मी. चौगुले एक्सप्रेशन काय द्यायचे? कसा संसार करतोय तुम्ही? बसा चौगुले, तुम्ही चौगुले, तुम्ही चौगुले. बसा प्लीज. बरोबर तोच आहे. बरा बसा चौगुले. बसा ना तुम्ही बाबा बसा त्रास करून घेऊ नका बाबा चौगुले त्रास करून घेऊ नका शांत. please. नाही. या अवस्थेत तर अजिबात त्रास करायचा नाही हो नाही हं? या अवस्थेत हे बघा चौगुले एकच असली म्हणून काय झालं एकीवरही भागत हो एकीवर भागतच. काय प्रत्येकाच्या नशिबात नसते दोन दुसरी नसते. आता काय करणार? माझ्या नशिबात एकच आहे. भागवायचं. समजू शकतो मी तुम्हाला समजू शकतो पण आता माझंच बघा माझ्याकडे दोन दोन आहेत पण माझं नाही भागत माझी दमछाक होते दोन आहेत तुमच्याकडे? हो चेहऱ्याकडे म्हणून वाटत नाही दोन असतील. नाही नाही दोन असले की दमछाक होतेच ना असं मला म्हणायचंय. नाही होते अगदीच होते हो बरोबर आहे. तुमच्या पोटात दुखतंय का हो आता समोर तोंडावर बोलताय दोन आहेत म्हटल्यावर पोटात दुखणार ना. घ्या सर पाणी सर पाणी हा. तू बस. ऐकलंस का? हा? अगं यांच्याकडे दोन दोन आहेत. अगं बाई दोन दोन आहेत त्यांच्याकडे. दोघींमध्ये भांडणं नाही होत कधी किडन्या का भांडतील एकमेकींची बाजूबाजूला असतात अरे तुरे होतात ना की धक्का किंवा किडन्या. हा किडन्या का भांडतील एकमेकींची म्हणजे हे तुम्ही आता किडन्यांबद्दल बोलताय? हो म्हणजे तुम्ही आता म्हणालात की माझ्याकडे दोन आहेत तुमच्याकडे एकच आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. माझ्याकडे एक किडनी आहे. चौगुले काय कलिंगड विकत घेता नाही चौगुले नाही कसं नाही? एक मिनिट एक दोन दोन्ही आहेत माझ्याकडे. चौगुले आम्हाला ओंकारनी सगळं सांगितलेलं आहे तुमची सगळी मेडिकल कंडिशन आम्हाला कळलेली आहे काळजी करायची गरज नाहीये आम्ही कॉलेज म्हणून त्याच्या पाठीशी उभं राहणार आहोत. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे की नाही ऑपरेशन होणार काही काळजी करू नका कॉलेज स्टुडंटच्या मेडिकल फंड्स मधून आम्ही त्याला 10 लाख रुपये कधीच दिलेले आहेत तुमचं ऑपरेशन होणार डोंट वरी सोनं का ते माझं इकडे 2 मिनिट इट्स ओके बाबा कोपऱ्यात ये, कोपऱ्यात तिकडे It's okay. 2 मिनिटं ये बोलायचं मला ये. शांत
ये नको, शांत व्हा, शांत व्हा. बाबा 10 लाख रुपये बापाच्या किडनीसाठी 10 लाख तू घेतलेस? अरे लाज नाही वाटत का रे तुला? मी सांगतो सगळं तुम्हाला नंतरच. अरे काय सांगतो? होला हो करा ना तुम्ही. अरे काय होला हो कर? अगं 10 लाख घेतलेत यांनी. परत परत तेच सांगू नका. अरे तरुणपणी मी माझ्या मित्राकडून 50 रुपये घेतले होते. त्याला परत देऊ शकलो नव्हतो. मला एवढा त्याचा गिल्ट आला होता की मी देऊ शकलो नाही म्हणून शेवटी माझ्या बहिणीचं लग्न लावलं त्याच्याबरोबर. सोनू आत्याचं लग्न 50 रुपयासाठी झालंय? हो हो ते महत्वाचं नाहीये. मुद्दा 10 लाख राहू द्या ना बाबा. 10 लाख सोडा ना, जाऊ द्या ना, जाऊ द्या. परत दे. पैसे परत परत दे. दे. सर आय एम सॉरी. इकडे बस मागे. पैसे परत दे. चौगुले नाही पैसे परत दे. सॉरी मी जे काय झालं त्याच्याबद्दल तुमची नाही, माहिती. नाही, चौगुले. नाही, नाही. पैसे परत दे त्याला. नाही आहेत माझ्याकडे पैसे. नाही आहेत म्हणजे? माझ्याकडे नाही आहेत. तुमच्याकडे असले तर द्या, मी फुगल पे करतो तुम्हाला. 10 लाख फुगल पे करू मी? आणि तुझा मित्र आहे कॉन्ट्रीब्युशन मधला आहे मी. जर आता दे नंतर मी देतो. फुगल पे करतो. रे काय चाललंय? चौगुले शांत व्हा. 10 लाख रुपये घेतले रे. किती फसवायचं रे बापाला. वहिनी हा जो काही काळजीचा चेहरा केलेला आहे ना तो बदला आधी. का? सगळं करून चवरून परत काळजीचा आव आणलाय तुम्ही. म्हणजे मी काय केलं मी? मला सगळं कळलेलं आहे वहिनी. काय तुम्हीच या सगळ्याला जबाबदार आहात. हे खरं आहे? सांगा काय आहे ते. यांचं आधीचं लग्न तुम्हीच मोडलं की नाही? खोटं नाटं सांगून यांच्याशी लग्न केलं. ओंकार सावत्र म्हणून त्याचा आणि त्याच्या बाबांचा छळ केला. तुम्ही छळ करायचा म्हणून हा माणूस रोज रात्री देशी दारू प्यायचा आणि गटारात पडायचा. गटारात पडल्यानंतर नाकात तोंडात पोटात किडण्यात सगळीकडे ते खराब पाणी गेलं आणि या माणसाच्या किडण्या खराब झाल्या आणि म्हणून किडनी ट्रान्सप्लांटची वेळ आली. वहिनी मला सगळं कळलेलं आहे वहिनी. बाप रे. होला हो होला हो. तुझ्या बापाला जाऊन सांग. होला हो होला हो. म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेताय ना? इथं आता काय रे? मी खरंच सांगते मी स्वप्नात पण परपुरुषाकडे नाही बघितलं. अहो, तुमचाच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा ना. तुमचाच आहे. खरंच सांगते मी. अगं कपाळाने कपाळ फोडी ना तुझं मी. हे बिंडा काय? मला- नको यार, मला ऐका ना बाबा, सोडा ना. सॉरी ना. अरे काय फोकस काय ते बघ ना. मी गप्प बस. अरे तो वेगळ्याला बाप म्हणतो. हा फोकस नाही आता. हा मला काय बोललाय, तुझ्याबद्दल काय बोललाय, तू छळ करतेस म्हणून दारू पिऊन मी नाही रे. ऐक ना जरा. सॉरी बाबा, सॉरी बाबा. होला म्हणून परत गाणं म्हटलंस तर. ओके मी काय ऐकते? ओके तू हे सांगितलंस की तुझे बाबा असे रोज गुत्त्यावर जातात आणि एक जँगो पंच द्या. अरे बाप रे. असं करतात तुझे बाबा. हे सांगितलंस तू? काय प्रोफेशनल बेवडी आहेस की काय? हे एवढं सगळं तुला कसं माहिती? खूप झालं आता. मला आता सहन होत नाहीये. इज्जत घालवली त्यांनी. मातीत घालवली आहे. नाही 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 नाही. बाबा चौगुले. अगं आई थांब. बघा ग्राउंड फ्लोअर वर राहतो आपण. काही नाही होणार आहे. खर्च पण उतरा तुम्ही तिकडनं बाबा. चौगुले, एक मिनिट. नाही तुम्ही टोकाचा निर्णय घेताय. चौगुले शांत व्हा. तुमच्या मुलाने काहीही वाईट केलेलं नाहीये. उलट तुमच्यासाठीच करतोय ना तो सगळं. थँक्यू सर. डोंट वरी ओंकार, मी आहे तुझ्यासोबत. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या. मी ट्रस्टींशी बोललेलो आहे. तुमचं ऑपरेशन होईल. पण चौगुले हे नीट लक्ष देऊन ऐका. पण ऑपरेशन नंतर तुम्हाला दारोदारी जाऊन कुल्फ्या विकता येणार नाही. अरे काय काळजी करू नका. नाही नाही चौगुले नाही. चौगुले नाही नाही. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं की मग मी काम काय करणार. तर तुम्ही आमच्या कॉलेजच्या मागच्या गेटवर वॉचमॅन म्हणून बसणार. काळजी करायची नाही. मी सगळं करणार तुमच्यासाठी. बाबा बाबा. होला हो हो हो. अरे तुझा बाप बँक मॅनेजर आहे ना रे. त्याला काय सांगितलंस तू? अकल्फे नाही असं नाही म्हणत ते ना. कू म्हणतच नाही. असं म्हणतात. बायको सोडून सगळं ऑथेंटिक कर. बायको कधी ऑथेंटिक करणार आहेस? बाबा
गेला बाजार इस्टेट एजंट तरी बनायला सांगायचं रे मला. मी बनलो असतो ना रे. हे काय केलं, काय सांगितलंस त्याला. तुम्ही चिडू पैसे कुठे बस झालं. चिडू नका. आता बस झालं. आता पडदा पडूया. पैसे दे. पैसे कुठे? 10 लाख रुपये दे. कुठे आहेत 10 लाख? मी 10 लाख रुपये कुठे आहेत? मी ते शेट्टीला दिलेत. सुनील शेट्टीला डिंडो हे अरे ते काय करू मी इथं? रतन, माहित सुनील नाही. शेट्टीला कशाला 10 लाख रुपये दिला? असं काय करतात झंझरिया त्याचं इथे चांदी बिंदी असते, खर्च होतो, मग त्याला लागत असतील ना. मला बदला. नाही, बाबा. दौरा बदला. मला बदला. बाबा नको ना. हे, सरताजला ना इकडे. बाबा बाबा नकोय मला हा. बाबा चौगुले चौगुले ना जरा बाबा. फसवलंय यांनी. बाबा मी काय यांनी फसवलंय. मी काही फसवलेलं नाहीये बाबा. तुम्ही ऐक. कुणावर उडवलेस? शेट्टी म्हणजे कोण? तो बारवाला. त्याला का दिलेस पैसे? त्याला दिलेत म्हणजे तुम्हाला ती कोमल माहिती आहे का? कोमल हा म्हणजे जिथे मद्य सर्व करतात तिथे नृत्यांगना ती कोमल. अय्या तिथे मद्य देतात. आपल्यासाठी एक बाटली सांग ना. आजकाल खूप भेसळ होते ना, गुळाचं पाणी देतात मध म्हणून. बुक्कू मारू? बुक्कू मारून पोळं पाडू तुझं? अक्कल आहे तुला? काय बोलते ही? नको नकर करूयात. नको ना इथं वाजवणार. तुम्ही काही करत नाही त्या. अक्कल नाही, काय नाही. का बोलताय मला? तिच्यावर उडवलेस मी का? तिच्यावर उडवले नाहीयेत. अरे ती नाचते. तिला नाचणारी म्हणू नका बाबा. अरे नाचणारी म्हणू नका तिला. नाचणार? तिच्या परिस्थितीमुळे तिला ते सगळं काम करावं लागतंय, नाही तर तिची इच्छा नाहीये. मी जेव्हा तिला तिकडनं बाहेर काढीन ना तेव्हा अभिमानाने सून म्हणून तुमच्या समोर येईल ती. लक्षात ठेवा. अरे बापाच्या किडन्या विकल्यास तिकडे आणि वर अभिमानाच्या गोष्टी करतोय. सांगा याला, सांगा जरा. एक मिनिट. म्हणजे तू आम्हाला फसवून ते 10 लाख रुपये घेतलेस? क्या? हे खरं आहे का ओंकार? क्लॅरिटी क्लॅरिटी. हा, हे खरं आहे का ओंकार? आय एम सॉरी सर. होला हो करून तुम्ही दिस इज रेडिक्युलस. दिस इज रेडिक्युलस. ओंकार तू आणि जानी दुश्मनातला संजीव कुमार तू तुम्ही दोघांनी पुढच्या 2 दिवसात माझे 10 लाख रुपये मला परत करायचे. कळलं? ऐका, नाही तर तुमच्या दोघांविरुद्ध मी केस करीन. नाही सर ऐका. प्लीज सर लवकर चला सर. आपल्या कॉलेजमध्ये बिबट्या शिरला सर. बिबट्या आलाय सर. लवकर चला सर. मग मी काय शिकारी आहे? नाही सर. काय झालं? मूर्ख आहेस का? हे कारण सुचलं तुला? मरीन ड्राईव्हला आहे आपलं कॉलेज. समुद्र आहे समोर. का बिबट्या येईल गौऱ्या? सॉरी सर. डॉल्फिन आलाय सर. गौरव तुझी टायटॅनिक बुडवू मी? सॉरी सर. सॉरी. डॉल्फिन आलं? अरे यार तुला किती कधी सांगितलेलं तुला इथे ये म्हणून? सरांनी येऊ देऊ नकोस घरात. सांगितलं ना. कुठे होतास तू? कशाला आलाय तो? आलाय कशाला? काका प्लीज शांत व्हा. या इकडे बसा. त्रागा करू नका. बसा. शांत व्हा. बाई केवढा तो घाम. ए बस इकडे. नाही आलाय का? खरा स्वर्ग आई बाबांच्या पायात. कशी आहे बरे तुमची कामाचं बोल रे. कामाचं बोल. कामाचं बोल. टेन्शन मध्ये कामाचं बोल. काका त्यासाठीच आलो आहे. तुमचं स्वादुपिंड बदलण्यासाठीचा जो निधी आहे ना तो गोळा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय. स्वादुपिंड? हा त्यासाठी एक मेसेज तयार केलाय मी. चौगुले काकांच्या स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी फक्त 1 रुपया दान करा आणि हा मेसेज 100 लोकांना फॉरवर्ड करा. जर कुणी ही श्रृंखला मोडली तर चौगुले काका जागीच मरतील. तर तुम्ही आता अजिबात काळजी करू नका. तुमच्या शस्त्रक्रियेसाठी निधी मी कसा गोळा करतो ते बघाच. वा वा किती मोठं काम केलंस रे. आता मी सुद्धा एक काम करणार आहे. तुमच्या दोघांची स्वादुपिंड आता सुजवणार आहे. क्या बात है! दर्जा सादरीकरण. कडक परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसाद. लाजवाब लाजवाब बहारदार. सम्या क्या बात है यार. क्या बात. फॅन्टॅस्टिक. ही सिरीज ज्याला कुणाला सुचली त्याच्याकरता एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. अप्रतिम. ईशा वंडरफुल. वंडरफुल. म्हणजे दिवसेंदिवस तू ज्या पद्धतीने ग्रो होतीयस ना कमाल आहे. कमाल. तो मधला मागच्या वेळेला पण असं काहीतरी केलं होतं. सिगरेट. हा सिगरेट. आता म्हणजे ते होल्ड करणं इतक्या स्पीडमध्ये असलेल्या स्केटमध्ये मध्येच एक असा डेड पॉज सारखं ते येतं पण तरी सुद्धा ते होल्ड होतं आणि परत
त्या स्पीडवरती तुम्ही कमबॅक करता. वंडरफुल, टेरिफिक. दादामुळे झालं ते. वा वा वा. ओमकार, अफलातून म्हणजे खरं तर 2-3 वाक्य होती फक्त तुझ्या वाट्याला, पण तो निर्लज्जपणा इतका चेहऱ्यावरती आहेच. आय मीन आणलाच आहेस की मजा आली. पृथ्वी, अफलातून पकडलंस कॅरेक्टर, अफलातून म्हणजे वा वा. तेही जे टायमिंग होतं आत घालण्याचं, आणि वा 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 वा, बहारदार. थँक्यू, खूप मजा आली. वंडरफुल. सई, हाऊसफुल परफॉर्मन्स होता, खूप आवडला. ही फॅमिली मला खूप आवडते. तुझ्या भुया तर विशेष आवडतात मला असं वाटलं की तुझा क्रेझीनेस तर आहेच आहे, पण आज ईशा इक्वली क्रेझी झाली होती. ओंकार, मस्त. मला असं वाटतं की तुला ॲप्ट एवढं कास्टिंग तुझं कसं काय करतात त्याला तू न्याय दिलास. पीपी कडक बेअरिंग होतं. समीरदा अप्रतिम ॲज युजल, मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. गौऱ्यासाठी पण टाळ्या. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.